कोल्हापूर जिल्ह्याला गेली अनेक दिवस गांजाचे ग्रहण लागले आहे। हे ग्रहण मोडीत काढायला कोल्हापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे। साध्या पानपट्टीपासून ते थेट शाळांच्या गेटपर्यंत गांजा सहज मिळू लागलाय। त्यामुळे पोलिसांसमोर खरं तर मोठं आव्हान उभं राहिलंय। पाहूयात या संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट। पानपट्टीपासून थेट शाळेच्या दारापर्यंत गांजा। कोल्हापूरचे पोलीस झाले खडबडून जागे। गांजा विक्री करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड। तब्बल 100 जणांवर पोलिसांची धडक कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि साठा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावलाय। गेल्या महिनाभरात 77 ठिकाणी कारवाई करून 108 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि तब्बल 35 लाखाचा गांजा आणि 2.5 ग्राम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। गांजा विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी काढली धिंड। राजारामपुरी, फुलेवाडी, इचलकरंजी, गारगोटी आणि कणेरीत कारवाई। अंमली पदार्थ आणि गांजाचा 123 किलोंचा साठा जप्त। 35 लाखांचे अंमली पदार्थ जप्त। 108 आरोपी अटकेत। गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्या विरुद्ध 77 केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ 123 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतका 35,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेले आहे। गेली अनेक महिने कोल्हापुरात उघडपणे गांजा मिळत असल्याने कोल्हापूरकर चांगलेच हैराण झाले आहेत। मात्र पोलिसांनी धडक मोहीम सुरू केल्याने आता समाधान व्यक्त होत आहे। या कारवाईच्या मागे जे छोटे छोटे जे बारकावे आहेत ते शोधून काढावे, कारण का आज कोल्हापूर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी गांजाचं प्रमाण अतिशय वेगाने फोफावत आहे। अशा स्वरूपाची कारवाई केल्याशिवाय ही आपला जो गांजा जो येतोय तो थांबणार नाही। आणि हा गांजा कोल्हापूरमध्ये कुठे येतोय, कुठून येतोय, ह्याचं कनेक्शन काय, ह्याची पाळेमुळे शोधून काढून त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली पाहिजे। कोल्हापुरात येणारा गांजा हा सीमा भागासह पंढरपूर मिरज मार्गे कोल्हापुरात पोहोचत असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे या कारवाईवर न थांबता पोलिसांकडून आता अंमली पदार्थांच्या रॅकेटचा मास्टरमाइंड पकडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। सतेज चौंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।